ही आहे अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील कौठवाडीची यात्रा। कठ्याची यात्रा म्हणून यात्रा ओळखली जाते। मशालीप्रमाणे भासणाऱ्या छोट्या घागरींना कठा म्हणतात आणि त्यावरूनच या यात्रेला कठ्याची यात्रा हे नाव पडलंय। अक्षय तृतीयेनंतर येणाऱ्या रविवारी ही यात्रा भरते। डोंगर दऱ्यात बसलेल्या कौठवाडीत वीरभद्र देवाचं मंदिर असून दरवर्षी इथे या यात्रेचं आयोजन केलं जातं। घंटानादानं या अनोख्या उत्सवाला सुरुवात होते। संबळ, धोदाणा, पिपाणी, डफ, ताशा अशा पारंपरिक वाद्यांचा नाद घुमू लागतो आणि मग एक एक करून भक्त हे कठा डोक्यावर घेऊन वीरभद्राच्या मंदिराला प्रदक्षिणा घालतात। तर या ठिकाणी आल्यानंतर खऱ्या अर्थाने यात्रेचे एक आगळं वेगळं रूप या ठिकाणी पाहायला मिळतं। या ठिकाणी चाललेले कठे, प्रज्वलित झालेले अग्नी हे सर्व पाहिल्यानंतर नेत्रदीपक पाहून आपल्या भावना या ठिकाणी भाविक आपले व्यक्त करत असतात। अशा पद्धतीने असा अनुभव महाराष्ट्रामध्ये इतर कुठल्याही देवस्थानाच्या ठिकाणी अनुभवायला मिळत नाही। असा हा महान अनुभव या ठिकाणी अनुभवता येतो। पूर्ण एक गावचा कटा असतो, एक बाकी नवसाचे राहते आणि ज्यांना देव प्रसन्न होतो, पावतो, त्यांना काय सुख समाधानी मिळते, तेव्हापासून ते नवसाचे कठे वापर करतात इथं देवापाशी आणि ते कठे प्रत्येक भक्ताच्या अंगात आल्यानंतर उचलून आपण त्यांच्याजवळ देत असतो। भक्तांच्या डोक्यावरचे कठा विशिष्ट प्रकारे बनवले जातात। बुडाच्या बाजूने घागर कापून तो कापलेला भाग घागरीच्या आतल्या बाजूला उपडा करून ठेवतात। खैर, जांभूळ, साग या झाडांची लाकडं या घागरीत टाकली जातात। तसंच त्यात कापूर, कापूस टाकून ते पेटवलं जातं। भक्तगण मध्यरात्रीपर्यंत विरोबाच्या मंदिराला प्रदक्षिणा घालतात। कठा विझू नये म्हणून त्यात सतत तेल ओतलं जातं। तापलेलं हे तेल कठ्यांमधून भक्तांच्या अंगावर उघळतं। जे भक्तगण आहेत ते आपल्या निखारे घेऊन त्याच्यामध्ये तेल टाकलेलं असतं आणि पूर्ण मंदिराला ही प्रदक्षिणा घालत असतात। नवस्फूर्तीसाठी इथले आदिवासी कठा घेऊन मंदिराला प्रदक्षिणा घालतात। दरवर्षी या यात्रेमध्ये 40 ते 50 कठे मिरवले जातात। कठ्याची ही परंपरा नेमकी केव्हा आणि कशी सुरू झाली याबद्दल ठोस कोणतीच माहिती नाही। पूर्वापार चालत आलेली ही परंपरा आजही या आदिवासी बांधवांनी जपली असून भाविकांप्रमाणेच पर्यटक सुद्धा ही अनोखी जत्रा अनुभवण्यासाठी गर्दी करतात। प्रशांत शर्मा, झी मीडिया, कौठवाडी, अकोले। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।